तर स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आपण दरवेळेप्रमाणे निघालो होतो, आपल्याला स्वामी समर्थांच्या गुरुपीठात जायचं होतं. मग काय आपण निघालो त्र्यंबकच्या रोडने. इथं तर कामच चालू असतं कधी पण. हे काम तर बघून असं वाटायला लागलंय कुंभमेळा होईल, पण काम नाही होणार कधी यांचं. आणि त्यातल्या त्यात आपल्याला जायचं 2-3 दिवसात गावाला. इथं नाशिकलाच एवढं ऊन पडलं, गावाला किती ऊन पडणार आहे काय माहिती. आता गुरुपीठात पोहोचलो नाही का आपण, तिथं एवढी गर्दी होती. आज तर पहिल्यांदा मी एवढी गर्दी पाहिली, कारण की दरवेळेस मी येतो तर तेव्हा एवढी गर्दी नसते कधी. आता म्हणलं एवढी गर्दी, दर्शन तर काय होणार नाही वाटतं लवकर. मग काय लगेच पटकन गेलो दर्शनाला. आता पाय धुतले नाही का, एवढी समोर गर्दी दिसली. म्हणलं एवढी गर्दी झाली कशाची. मग काय थोड्या वेळात आम्हाला समजलं परमपूज्य गुरु माऊली येणार आहे इथं. आता एवढं लांब आलं म्हणल्यावर त्यांना भेटूनच जाऊ. म्हणलं पहिले दर्शन घेऊन टाकू मध्ये. मग काय दर्शन घेतलं आणि त्याच्यात हा केस काय त्रास देतो आता आज दिवसभर काय माहिती. मग काय स्वामी समर्थांचं दर्शन झालं आणि निघालो आपण बाहेर. बाहेर तर फुल सोय केली होती मट्ट्याची. मग काय लगेच मट्टा पिऊन घेतलं. एवढ्यात काय परमपूज्य गुरु माऊली यांची गाडी आली होती. लोक तर फुल दर्शन घेत होते त्यांचे. मला तर काय माहित नाही त्यांच्याबद्दल एवढं. तुम्ही सांगा कमेंट मध्ये तुम्हाला काय माहिती असेल. मग काय तेवढंच झाली ना त्यांची एंट्री. आता आपण नेहमीप्रमाणे आलो होतो फक्त स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला. तेवढं आपल्याला परमपूज्य गुरु माऊली यांचं पण दर्शन झालं होतं. मग काय आपण निघालो लगेच, आपल्याला जायचं होतं घरी. आता तर काय आपण चाललो होतो घरी. तुम्ही काय आपल्या पेजला फॉलो करून.